नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉग मध्ये. तर आज इथं उठायला उशीर झाला होता. मग मुलांना पटकन डब्याला काय बनेल असं काहीतरी द्यायचं होतं मला. तर बघा इथं पालक घेतलेले मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले पालक. त्याला बारीक चिरून घेणार आहे मी व्यवस्थित एकदम, जसं मेथीचा पराठा करतो ना तसंच बनवणार आहे मी याला. तर एकदम बारीक चिरून घ्यायचा. हा मोठा चाकू घेतलाय मी जेणेकरून पटपट पालक चिरली जाईल म्हणून. हे बघा अशी बारीक चिरून घेतली. मग पराठा पण आपला व्यवस्थित होतो. मग त्यामध्येच मी 2 चमचे कसुरी मेथी घेतली. कसुरी मेथी अशी हातावर चोळून घ्यायची म्हणजे छान फ्लेवर उतरतो त्याचा. आणि त्यामध्येच बघा लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला, अजवाईन आणि तीळ घेतलेले आहेत मी. आणि तिखट थोडंच घेतलंय कारण हिरवी मिरची पण घालणार आहे मी त्यामध्ये. त्याच बरोबर हळदी घातली थोडीशी अर्धा चमच. आणि त्यामध्ये बघा आलं, लसूण आणि मिरची, 2 मिरची अशा मी बारीक केलेल्या आहेत, मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत, त्या ह्याच्यात घातलेल्या आहेत मी. आणि चवीपुरतं मीठ घालायचं त्यामध्ये. आणि त्याचबरोबर दही घालायचं. पालक आहे म्हटल्यावर दही तर गेलं पाहिजेच पराठ्यामध्ये. बघा 2-3 चमचे दही घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगोदर. सगळं पालक सोबत एकजीव केलं आणि त्यामध्ये 2 वाट्या पीठ घालून घेतले बघा, कणिक गव्हाचं पीठ घालून घेतलेलं. आणि व्यवस्थित त्याच पालकमध्येच भिजवून घ्यायचं. पाणी नाही घालायचं लगेच. त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं त्याच्यामध्येच. आणि जेवढा पराठालाचा हे पीठ जेवढं मरदल तेवढं चांगला पराठा बनतो आपला. व्यवस्थित मळून मळून घ्यायचं त्याला. बघा आता थोडासा अगदी पाण्याचा हलका हात लावून लावून मळायचं. नाहीतर जास्त पाणी झालं की मग पातळ होतं, मग पराठा लाटता येत नाही, मग मुश्किल होतं लाटायचं. बघा ही लाटून कणिक मळून झाल्यानंतर शेवटी तेलाचा हात लावून घेते मी, जेणेकरून पराठा व्यवस्थित लाटला जातो आणि कणिक व्यवस्थित मुरली जाते, चिकटत नाही लाटताना आपली व्यवस्थित. हे बघा इथं तयार आहे आपली कणिक. आता मी इकडं लाटायला घेणार आहे पराठे लगेच. आणि पटकन होते बघा, असा पराठा करायचा असेल ना पटकन होऊन जातो. तर इथं गोळा पण मी व्यवस्थित बनवून घेतलाय. एकदम दाबून दाबून व्यवस्थित गोल करून घेतलेलं आहे त्याला. आणि असं बोटाच्या साह्याने फिरवून मग असं थपटून थोडंसं घेतलं, जेणेकरून पराठा व्यवस्थित लाटता येईल. बघा इथं लाटलाय पराठा मी. आणि जास्त जाड ठेवायचं नाही, जास्त पातळी नाही, मिडियम ठेवलेलं आहे. जास्त जाड असलं की बघा ते कचकच लागते, असं खायला व्यवस्थित लागत नाही थंड झाल्यावर मुलांना. तर इथं तव्याला तेल लावून घेतलंय बघा, तव्यावरपासून तवा गरम झाला त्यावरती पराठा टाकून घेतला मी. आणि पराठा असा मिडियम गॅसवरतीच भाजायचा, जास्त मोठाही गॅस करायचा नाही, कमी नाही घ्यायचा. मोठ्या गॅसवर नाही भाजायचा. पातळ असला तर भाजू शकताय तुम्ही. तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर पराठा भाजू शकता, पण खरपूस पाहिजे असेल तर मीडियम गॅसवरच भाजायचं. तर इकडे बघा दोन्ही साईडला मी तेल लावून खरपूस असा पराठा भाजून घेत आहे. आणि हे बघा पौष्टिक बी आहे मुलांना द्यायला आणि टेस्टी पण लागतंय. तुम्ही बनवून देता आणि पटकन बनतंय, त्यामुळे बनवून द्यायला काय हरकत नाही डब्याला मुलांना. एकदम इझी रेसिपी आहे बघा. त्याचप्रमाणे बघा मी दुसराही पराठा दाखवते तुम्हाला. तेल लावून घेतले तुम्ही, तूप बटर काही लावू शकता. मी तर तेल लावून घेतलेलं आहे. थंडी असल्यामुळे मी तेलच लावते बघा पराठ्यांना. तर इथं बघा दुसराही पराठा मी असा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तर इथं बघा पराठे आणि त्यासोबत चिक्कू, स्नॅक ब्रेकला मी चिक्कू देणार आहे मुलांना. सोराच्या आवडी चाललंय का? डब्यासाठी भाज्या आणलेत काय? बोल. अयो बीन्स आणि काय भेंडी. किती छान भेटले ना बीन्स, कोळ कोळ. सोरा उद्या मी बीन्स नाही, उद्या ही बनवली. काय बनवू? पिझ्झा. भाजी आणल्यावर पिझ्झा खाते का बाळा? प्लीज मम्मी. भाजी आणल्यावर नाही, उद्या बनवू परत. हे भाज्या संपल्या, भाज्या खराब होतील ना मग. चालतंय, चल निवडू लाग मम्मीला. हे काय आहे? काय म्हणायचं गेला? काय भेंडी. बरोबर लक्षात आहे तेवढं तर. विसरली होती आहे ना. बीन्स निवडून ठेवा पाहिजे. ठीक आहे. ककडीला छान भेटली लागा. कुकुंबर. कुकुंबर. होय, हे काय कारलं आवडत का? ना खायचं असतं कधी कधी. पुढच्या व्हिडिओला काय बनलेलं? कारल्याची किती कडवा. होय, हे पहा मंडळी, छान छान भेटल्यात भाजीपाला आज.
असं कंटिन्यू येत नाही, कधीतरी अशा खालनं गाड्या आल्या का मग असा छान भाजीपाला भेटतो बघा. ककडी पण छान फ्रेश कोळी भेटली, गाजर आहे, कारलेले 2च जास्त होतात आम्हाला चौघांना. मुलं तर काही खात नाही, आम्ही दोघं जास्त करून कारले खातो. आणि हे आहे कोळं कोळं बीन्स. आता हे सगळं निवडून ठेवते मी. बीन्सला हे असं निवडून ठेवते असं व्यवस्थित, मग सकाळी धुवून साफ करायचे व्यवस्थित. ठीक आहे. सोरू निवडा येते का? कसं? तसं नाही, फक्त शेंड काढून ठेवायचं, परत आपण चाकून कापणार. हे असं फक्त शेंड एक खराब झालेलं असं हे ना, असं तोडायचं इथनं आणि हे असं ह्योक कळ का बाळा? दाखव तोडून. हा, आणि परत धुवायचं नंतर एवढं मोठं. ठीक आहे, ओके. काय ग बाळ माझं मदत करते, आवडते मम्मीला मदत कराय. ओके मंडळी, असं बीन्स निवडून ठेवले, मग सोपं जातं बघा भाजी बनवायला. असं धुवायचं डायरेक्ट आणि बारीक चिरायचं आणि करायची याची भाजी. झालं आता. असा वरचेवर भाजीपाला आणत असतात बघा, जे भेटेल ते घेऊन येतात. असं जे पाहिजे ते आपल्याला भेटणार नाही, मार्केटमध्ये दिसलं की उचलून आणायचं. हे पहा मंडळी, आता त्यांच्या मित्राने गावावरून आलं होतं, सुट्टी गेलं तर होतं. कांदे पाहता, चांगलंय बघा मिसळ. मिसळचा फरक सांगा. आणि शेंगदाणे मागवलेत असे घुंगरू, इथं भेटत नाहीत म्हणून मी बघा असे घुंगरू शेंगदाणे मागवले. आणि हा लसूण मागवला होता, खाल्लंच लसूण आणला घेतलं जे मोरनं बघा. रस्ता बनवता त्यांना यायला जमलं नाही तर काळा पडला लसूण झालाय बघा, एकदम खराब झाला प्लास्टिक मध्ये असल्यामुळं. रोडच बंद होता, त्यांनी घेऊन ठेवला आणि त्यांना येताच आलं नाही, त्यामुळं हे बघा असं लसूण झालं. त्याला खोलून सगळ्या पाकळ्या काढून ठेवावं लागणार आहे. आणि जे आहे बघा बाजरीचं पीठ, छान वाटतं ना असं गावावर पण सामान आणलं तर. हे बघा हे बाजरीचं पीठ एकदम छान बारीक आहे, छान आहे छान. आता ह्याची मी बनवू आपण ह्या फरसाण्याची. ज्यावेळेस बनवेल त्यावेळेस नक्की शेअर करणार मी तुमच्यासोबत. तर बघा मंडळी, असं कोणी गावाला गेले की आम्ही सामान मागवत असतो त्यांच्याकडे. गावाची सर कुठेही येत नाही बघा, त्यामुळे आम्ही गावातून सामान मागवत असतो. आशा करते मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.